आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। शिरोळचा आमदार कोण? संपूर्ण तालुक्याचे लक्ष। काल बुधवारी शिरोळ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली। एकूण 78% टक्केवारीसह 2,56,842 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील, परिवर्तन महाशक्तीतर्फे स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील अशा तिरंगी लढतीत विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। जातीय समीकरणे, मतविभाजन, गटातटाचे राजकारण, ऊस आंदोलन व लोकप्रिय योजनांचा प्रभाव असेच मुद्दे या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहेत। महायुती पुरस्कृत असणारे आणि राजर्षी शाहू विकास आघाडीकडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नावाची सध्या चर्चा होत आहे। विद्यमान आमदार म्हणून 1,903 कोटी रुपयांची केलेली विकास कामे हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू राहिला। लाडकी बहीण योजनेच्या प्रचारातून त्यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता। टीका टिप्पणी न करता मागील निवडणुकीप्रमाणे सहानुभूती राखण्याचा त्यांचा कल होता। सावकार बांधनाईक, माधवराव घाडगे, प्रमोद पाटील अशा नेत्यांना आपल्याकडे वळवून त्यांनी बेरजेचे राजकारण साधल्याचे चित्र आहे। मात्र पक्षीय राजकारण बाजूला ठेवून निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र वाट धरली। यड्रावकर गटाचा मूळ मतदार असणारा दलित मुस्लिम वर्ग दुखवू नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले गेले। मात्र या निर्णयाने त्यांना काय फायदा अथवा काय नुकसान होईल हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल। महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे गणपतराव पाटील यांनी नव्याने आव्हान तयार केले होते। महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवून देण्यापासून ते निवडणूक प्रचारापर्यंत त्यांच्यासाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांनी जोर लावला होता। क्षारपड मुक्तीसारखे दत्त कारखान्याच्या माध्यमातून केलेले काम ते जनतेसमोर घेऊन जात होते। कारखान्याच्या ताकदीचा उपयोग त्यांना या निवडणुकीत झाला। त्यांच्या उमेदवारीने जुना सारे पाटील गट सक्रिय झाला होता। काम करण्याची शैली, स्वच्छ प्रतिमा व नव्या चेहऱ्याचा पर्याय या मुद्द्यांवर त्यांना लोकांतून प्रतिसाद मिळाला। लिंगायत समाजाची एक गट्टा मते त्यांच्या पारड्यात जातील असे चित्र आहे। मात्र आक्रमक प्रचाराचा अभाव, महाविकास आघाडीतील बिघाडी व उल्हास पाटील यांच्या बंडखोरीमुळे होणारे मतविभाजन यामुळे त्यांचा डाव निवडणुकीच्या आखाड्यात कसा साधला जाणार हे पाहावे लागेल। परिवर्तन महाशक्तीतर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांच्यामुळे तिरंगी लढतीत रंगत आली आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडी म्हणून त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र ही जागा वाटपात काँग्रेसकडे गेल्याने त्यांनी बंडखोरी पत्करली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेल्याने मिळणारी संघटनात्मक ताकद त्यांच्या उपयोगात आली। कारखानदार विरुद्ध शेतकरी अशी लढाई असल्याचा त्यांनी प्रचार केला। विकास कामातील टक्केवारी, क्षारपड मुक्तीच्या कर्जाला व्याज आकारणी असे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले। माजी खासदार राजू शेट्टी हे आक्रमकपणे प्रचारात उतरल्याचे दिसले। मागील 3 विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेली सरासरी 65,000 मते व राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेली 63,000 मते असे गणित उल्हास पाटील यांनी घातले आहे। मात्र सावकार बांधनाईक यांच्यासारख्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची मनं दुखावल्यामुळे ते बाहेर पडले आहेत। सलग पराभवाने आलेल्या नैराश्यामुळे कार्यकर्ते दूर जात आहेत। त्यात उल्हास पाटील यांच्या जनमताचा कस लागणार आहे। 2 कारखानदारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना हे आव्हान कितपत तग धरते हे पाहावे लागेल। 3 पाटलांच्या या निवडणुकीत शिरोळ विधानसभेची पाटीलकी कुणाला मिळणार याची मतदारांमध्ये उत्सुकता आहे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।